अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शाखेकडून दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठ येथे कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसून विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांसाठी झालेलं हे आंदोलन जवळपास 3 तास चाललं। विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात मागण्यांची पूर्तता करण्याचे पत्र घेऊनच आंदोलन थांबवले। विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत दिली जाणारी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी कल्याण निधी योजना प्रतिवर्षी कार्यान्वित असून या अंतर्गत पालकांच्या नैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यूसाठी विद्यार्थ्यांना रीतसर अर्ज केलेल्या आणि मंजुरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना कल्याण निधीचा लाभ घेता येतो। परंतु शैक्षणिक वर्ष 2023-24 या कालखंडात जवळपास 59 विद्यार्थ्यांना विद्यार्थी कल्याण निधीपासून वंचित राहावे लागले आणि संबंधित विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता आलेला नाही। या संदर्भात विद्यापीठाने तात्काळ विद्यार्थी कल्याण निधी मंजुरीचे पत्र काढून सदर योजनेचा निधी विद्यार्थ्यांना कधीपर्यंत मिळेल याचा स्पष्ट उल्लेख पत्रामध्ये करावा। या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणीपर निवेदन वारंवार देऊन देखील विद्यापीठाने अजून देखील योग्य ती पावले उचलली नाहीत। या मागणीची पूर्तता झाल्यास 59 विद्यार्थ्यांना जवळपास 50 लाख रुपये विद्यापीठाकडून विद्यार्थी कल्याण निधी मिळणार आहे। त्याचबरोबर विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहामध्ये जिमखान्याचं उद्घाटन होऊनही विद्यार्थ्यांच्यासाठी खुला केला गेला नव्हता। या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने मागणी केल्यानंतर जिमखाना सुरू केला गेला, पण तेथे असलेले व्यायामाचे साहित्य हे व्यवस्थितरित्या काम करत नाही आणि त्यामध्ये ऑइलिंग देखील केलेलं नाही। शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होऊन जवळपास 4 महिने होऊनही मानसशास्त्रीय विभाग BSc सायन्स AIML च्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र मिळाली नाहीत। त्यामुळे या विद्यार्थ्यांना ग्रंथालयामध्ये संदर्भ पुस्तकं मिळण्यास अडचण निर्माण होते। केवळ 1 ते 2 महिन्यावर परीक्षा येऊन ठेपलेली असताना हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। सदर विद्यार्थ्यांना तात्काळ ओळखपत्र उपलब्ध व्हावं अशी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने मागणी केली असून अजूनही काही विभागातील विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात आली नाहीत। विद्यार्थ्यांच्या अशा विविध मागण्यांना घेऊन विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉक्टर TM चौगुले यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना लिखित स्वरूपात मागणीची पूर्तता करण्यासाठी आश्वासित केले। या प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभाग संयोजक दीपक नडमाने, जिल्हा संयोजक वेदांत कुलकर्णी, महानगर मंत्री ऋषिकेश थोरात, जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने, विद्यार्थी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। KK न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।